भस्मासुराला जाळून टाकलं. तो एडका मदन केवळ पंचानन तो होता. माझ्या शंकराला धडक मारिली, सगळं काही करणारा तो एडका आहे. म्हणून या एडक्याचं स्वरूप बनवत असताना नाथ महाराज वासनेला पुढं करतात. म्हणून या वासनेच्या आहारी जाऊ नका. मग काय करा? काही नाही, भगवंताचं भजन करा. पण घोळ कुठं होतो माहितीये का? एका गावामध्ये एक फार मोठे साधू होते. गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. ते साधू फार गोड होते. एक दिवस सगळे साधक मंडळी त्या ठिकाणी त्या साधूच्या दर्शनाला गेले. साधूंचं प्रवचन चालू आहे. सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि प्रवचनाला बसले. साधू कुणाला म्हटलं जातं? मगाशीच सांगितलं, ज्यानं सहा धुतले तो साधू. पण याच साधूच्या समोरच्या जरा थोडं पलीकडच्या बाजूला एका वेश्येचं घर होतं. कुणाचं घर होतं? वेश्येचं घर होतं. हे साधक या झोपडीमध्ये बसून प्रवचन सांगायचे, लोकांना ज्ञान द्यायचे, सगळे काही चालू होतं. लोकही त्यांचं दर्शन घ्यायची. पण हा साधू त्या झोपडीतून त्या घराकडे पाहायचा. आज किती लोक वेश्येकडे आली, आज किती लोकांना भोग मिळाला, आज किती लोकांना त्याचा लाभ झाला, हा विचार होता साधूच्या डोक्यामध्ये. पण त्या घरामध्ये असणारी जी वेश्या होती ती वेश्या विचार करत होती, आज किती लोकांना साधूचं दर्शन घडलं, काय माझं अभाग्य, असा जन्म मला मिळाला, माझ्या देहाचा नायनाट झाला, माझ्या देहाचा नायनाट झाला, काय पाप केलं असेल मी, अशा साधूचं सुद्धा दर्शन मला घडत नाही. हे तिच्या डोक्यातले विचार, कुणाच्या? वेश्येच्या डोक्यातले विचार. आणि अशा प्रसंगी ऐका, ती जी वेश्या होती ना ती सतत चिंतन करायची, काय ह्या साधूचं दर्शन मला व्हावं, देवाचं भजन माझ्याकडून घडावं. कालांतरानं त्या दोघांचाही मृत्यू झाला. पण मृत्यूची कारण दोघांचीही वेगळी होती. वेगळी कारण काय होती? तो जो साधू होता तो हसता बोलता निघून गेला. आपण म्हणतो चालता बोलता मरण आलं, असं त्या साधूची घटना झाली. चालता बोलता मरण त्या साधूला आलं. पण इकडं जी वेश्या होती ती रेल्वे खाली पडून मेली. जशी रेल्वे खाली गेली तसे देहाचे तुकडे तुकडे झाले. ज्या देहाचा व्यापार केला होता त्या देहाचा नाश झाला. पण इकडे साधू चालता बोलता गेलेला. आता मला सांगा, आपल्याकडे एक म्हण आहे, शास्त्र सांगतं, ज्यावेळी जीव निघून जातो ना त्या जीवाला न्यायला स्वर्गातून तरी लोक येतात, पुण्य असेल तर, नाहीतर नरकातून तरी येतात. मग आता साधगणित आहे, साधू आहे, लोकांना प्रवचन सांगत होता, नवे नवे ज्ञान वाटत होता, नवे नवे भक्तिभाव शिकवत होता. मग आता मला सांगा, तो साधू वारलेला आहे, तो त्या साधूचा जीव गेलेला आहे. मग आता त्याला न्यायला कोण आलं पाहिजे? बोला ना, कोण आलं पाहिजे? देवाचे दूत आले पाहिजेत, स्वर्गातून लोक आली पाहिजेत. बर, ते एकीकडे वेश्याही गेलेली आहे, मग त्या वेश्येला न्यायला कोण आलं पाहिजे? यमदूत आले पाहिजेत. आयुष्यभर देहाची विक्री केलेली आहे. पण झालं उलट, त्या साधूला न्यायला आले कोण? यमदूत. आणि वेश्येला न्यायला आले देवदूत. फरक कळेल का बरं? कशामुळं घडलं असो? कारण काहीच नाही. साधू हा देहानं फक्त साधू होता. ऐकताय ना? साधू हा फक्त देहानं साधू होता, पण तो साधू मनानं साधू. वेश्या ही देहानं वेश्या होती, पण ती मनानं साधू होती. म्हणून तिला न्यायला देवदूत आले. म्हणून संतांनी सांगावं, ही जी वासना आहे ना सगळा घोळ करते, ती वासना घोळ करते. म्हणून संतांनी सांगितलं, या वासनेपासून दूर राहा. मग काय करा? काही नाही, एक एक विकार आपल्यातून बाजूला करा. पहिला अहंकार गेला, दुसरी कल्पना गेली, आता राहिली फक्त वासना. पण ही वासना इतकी खट्याळ, इतकी खट्याळ, इतकी खट्याळ, लवकरात लवकर जात नाही. म्हणून संत सांगतात, वासना सोडायची नाही, वासना सोडायची नाही, वासनेचा विषय संपून टाकायचा. कसं? प्रमाणे वासना ओढाळ गाई गड्या हो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्या हो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई. तिचा हनुन मोडावा पायी, हनुन मोडावा पायी, तिचा हनुन मोडावा पायी, तिचा हनुन मोडावा पायी. वासना ओढाळ गाई गड्या हो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्या हो, वासना ओढाळ गाई. वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई, वासना ओढाळ गाई गड्यानो, वासना ओढाळ गाई.
वासना ओढाळ गाई तिचा हाणून मोडावा. काय मोडा? हा पाय मोडा. म्हणजे ती चालूच शकणार नाही, तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. म्हणून माझ्या नाथ महाराजांचं गोड असं बोलणं आहे की हे आई भवानी, हे पार्वती माते, मी तुझ्या पुढं नवस मागतो. माझे इतके अहंकार गेलेले आहेत ग. हा साधक या अहंकारापासून मुक्त झालेला आहे, या कल्पनेपासून मुक्त झालेला आहे. पण शेवटची माझी इच्छा, ही वासना जी आहे ती वासना दूर कर. ही वासना माझ्याकडे नकोय. म्हणून काय सांगितलं? जाऊ माझी फडफडा बोलती बोडकी कर ग तिला. मगाशी सांगितलं फक्त वासना बाजूला नाही करायची, तिचा विषय संपून टाकायचा. आणि एकदा का त्या वासनारूपी जावेला बोडकं केलं ना, तिचं काही चालत नाही. म्हणून तिला बोडकं करा. आई भवानीनं म्हणावं, पार्वती मातेनं म्हणावं, वासना गेली, अहंकार गेला, विकार आता राहिलेच काय? राहिलेत ना. नाथ महाराज म्हणले आता पण विकार राहिलेत. कोणते विकार राहिले? अभंगाचं 5वं चरण. नंदेचा कारटा किर किर करते, नंदेचा कारटा किर किर करते, नंदेच कारट किर किर करती, नंदेच कारट किर किर करती, करू होऊ दे रोडगावाईन तुला भवानी आई, रोडगावाईन तुला भवानी आई, रोडगावाईन तुला भवानी आई, रोडगावाईन तुला. काय सांगितलं? नंदेचं कार्ट किरकिर 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 करत. म्हणून काय हो दे? खरूज होऊ दे त्याला. खरूज हा जुना आजार बर का. नाथ महाराजांनी उगाच सांगितलं नाही, खरूज होऊ दे त्याला. आता खरूज हा प्रकारच असा आहे की तो जर एखाद्याला झाला, खरूज आजार जर एखाद्याला झाला तर त्याचं आपलं सारखं खरखार 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 खाजवायचं काम चालू असतं. त्याला म्हणायची खरूज. आणि नुसतं खाजवून दम निघत नाही, खाजवल्यानंतर त्याची आग होते, त्या जागी फार वेदना होतात, ह्याला म्हणायचं खरूज. मग खरूजच का सांगितली? कारण हा एकमेव असा आजार आहे, वर्ग किती जरी किरकिर करणारा असलं तरी त्याला बसवायची ताकद खरूज या आजारात आहे. मग खरूज होऊ दे त्याला. साधं गणित आहे. नाथ महाराजांनी या ठिकाणी रूपक कुणाचं वापरलं? नंदेचं कार्ट. आता ही ननंद म्हणजे नेमकी कोण आहे? साधं गणित आहे. ननंद म्हणजे इच्छा नावाची ननंद, जी इच्छा माणसाला कधी संपत नाही. आणि त्या इच्छेचं कार्ट ह्या बाईकडे राहायला आलं, त्या सुनेकडं, त्या सासूरवासिनी बाईकडे राहायला आलं. एक तर तिला आधीच जाच कमी होता,